आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। मुरगुडात सेवानिवृत्त शिक्षकाचे 4 लाखाचे दागिने लांबवले। मुरगुडच्या भर बाजारपेठेत मुरगुड पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका भामट्यानं येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांना फसवून त्यांच्या हातातील अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या व गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन, 4 लाख रुपये किमतीच्या दागिन्यावर हातोहात डल्ला मारून पोबारा केला। भरदिवसा घडलेल्या या घटनेनं बाजारपेठेत खळबळ उडाली। येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांचे पोलीस ठाण्या शेजारी घराचं बांधकाम सुरू आहे। इथं बांधकामावर पाणी मारून ते आपल्या बाजारपेठेतून सरपिराजीराव रोडवरील जुन्या घराकडे चालत निघाले होते। बाजारपेठेतील गणपती मंदिर शेजारी एक भामटा समोरून आला व काका काल काय घडले तुम्हाला माहीत आहे की नाही असं म्हणून हातातील अंगठ्या व गळ्यातील चेन काढा, या कागदात पुडी बांधून खिशात ठेवा असं म्हणत कागद पुढे केला। शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोन्याच्या 2 अंगठ्या व चेन काढून पुडीत बांधून खिशात ठेवत असताना त्या भामट्यानं ठेवा लवकर म्हणत हातचलाकी करत आपल्याकडील दागिन्याची पुडी त्यांच्या हातात ठेवून खऱ्या सोन्याची पुडी घेऊन तो भामटा निघून गेला। मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार चोरीची पोलिसात नोंद झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।